नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता या प्रवाशांना एसटी मधून फुकट प्रवास करता येणार नाही। नवीन नियम लागू झालेला आहे। काय असणार मित्रांनो, चला तर बघूया आपल्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळातील अनेक योजनांना प्रोत्साहन दिले आहे। त्यामध्ये MSRTCने महाराष्ट्रातील राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू करते। तसेच महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना मिळणार मोफत प्रवास योजना लागू केली आहे। काय असणार तर चला तर बघूया। मित्रांनो, एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली आहे। महिलांना तर अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला, परंतु आता या कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत बंद झाली आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या योजनेचे उद्दिष्ट सांगणार आहोत की कोणते कागदपत्रे आणि कसा अर्ज करावा या संदर्भात आपण सांगणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी मोफत बस प्रवास योजना एकनाथ शिंदे यांच्याकडून वरिष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या या वेळेबद्दल परिवहन महामंडळाने अनुदान देण्यात आले होते। उपक्रमाचा राज्यातील बऱ्याच नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत। तसेच आता महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत जाहीर केली होती। त्यामुळे महिलांना देखील प्रचंड फायदा झाला आहे। यामध्ये एसटी महामंडळाने फक्त एक निर्णय असा घेतला आहे की मोफत प्रवास योजना बंद फक्त या लोकांना होणार आहे, ते म्हणजे 2018च्या शासन परिपत्रक क्रमांकाने आजाराने आजारी व्यक्तींना मोफत प्रवास सवलत देण्यात येत होती। यामध्ये खालील आजार असणाऱ्या व्यक्तींचा समावेश होणार नाही, जसे की सिंगल सेल, HIV बाधित, डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आला होता। पण आता नवीन नियमानुसार या लोकांना प्रवास करता येणार नाही। तुम्हाला जर मोफत प्रवास योजनेसाठी तुम्ही पात्रता असताल तर तुम्हाला हे कागदपत्रे लागणार आहे। त्यासाठी मोफत प्रवास योजनेसाठी लाभ घेणारा नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा असावा आणि भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे। ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास योजना लाभ वयोमर्यादेची अट ही 65 ते 75 वर्ष आहे। 75 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे। तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रे लागणार आहेत: ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, चालक परवाना, मतदान ओळखपत्र आणि मोबाईल नंबर हे लागणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करून तुम्ही स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे, जेणेकरून आधार कार्ड नसल्यास स्मार्ट कार्डचा उपयोग करून तुम्ही मोफत प्रवास मिळवू शकता। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।